संविधान चौकामध्ये थोड्या वेळापूर्वी विरोधी बाकातल्या सर्वच आमदारांनी आंदोलन केली। आपल्याबरोबर बंटी पाटील आहेत, सतेज पाटील जी 101 ची चर्चा होते। खरं तर राज्यामध्ये हत्या, त्याच्यानंतर दंगली, संविधानाची विटंबना, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी खरं तर संसदेत केलेलं भाषण, या सगळ्याच्या विरोधात आपण आक्रमक झालेला आहात। काय खरा चेहरा देशातल्या जनतेसमोर त्या ठिकाणी आलेला, जे त्यांच्या मनात होतं ते ओटात त्या ठिकाणी आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना किती आस्था आहे हे त्या वक्तव्यावरून दिसतं। हे असंच झालेलं वक्तव्य नाही आहे, हे प्लॅन्ड वक्तव्य आहे। या प्लॅन्ड वक्तव्याच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांची प्रतिमा मलिन करणं हा एकच उद्देश भाजपचा आहे आणि महाविकास आघाडी म्हणून या सगळ्याचा आम्ही निषेध करतो। परंतु 101 ची चर्चा आज होते बीड परभणी मधल्या प्रकरणांवरतून, विशेषतः बीडमध्ये 3 टर्मचा सरपंच असलेला संतोष देशमुखची हत्या आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रातली पूर्ण कोसळलेली आहे। अधिकाऱ्यांच्यावर कोणाचा वचक त्या ठिकाणी राहिलेला नाही। अधिकाऱ्यांच्या पुढे संभ्रमावस्था आहे, कारण की बदली जे प्रमुख अधिकारी आणण्याचं एक षडयंत्र वेगळं या राज्यामध्ये चालवलेलं आहे की त्या जिल्ह्यातला सांगतो तोच अधिकारी तिथं जातो आणि त्याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होतोय। या सगळ्याचा एकूण जो काय महाराष्ट्राच्या इमेजवर आहे, महाराष्ट्र हे उद्योगाला चालना देणारं राज्य आहे। आज अशा घटनांमुळे उद्योग महाराष्ट्रामध्ये येण्याचे कमी होतील, किंबहुना बेरोजगारी वाढेल। हे सगळ्याचे परिणाम उद्याच्या भविष्यकाळात या राज्याच्या विकासावर होणार। सतेज पाटीलजी, पण यामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडेंचं नाव प्रामुख्याने येतंय। वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंचं हस्तक आहे। सातत्याने विरोधी बाकावरचे सगळेच आमदार बोलतात। नाही, विरोधी नाही, सत्ताधारी बाकावरचे पण त्या ठिकाणी हे वक्तव्य करतायत। सत्ताधारी बाक असू दे, विरोधी बाक असावे, सगळे अंगुल निर्देश करतात। मला वाटते सरकारने याबाबत स्पष्टता सांगितली पाहिजे की यामागचं सत्य काय। आरोपींना अटक करायला 10-10 दिवस या ठिकाणी लागतात, हळूहळू एक आरोपी सापडतो। हे पोलिसांच्या दृष्टीने देखील इमेजसाठी दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दलची एक वेगळी इमेज या देशामध्ये आहे। आणि आज अशा पद्धतीनं माझं गृह खात्याला देखील आव्हान आहे की कुठल्याही दबावाला न बळी पडता आपण या ठिकाणी कारवाई करावी आणि राज्यातल्या पोलिसांनी दाखवून दिलं पाहिजे की कायद्यापेक्षा वर या ठिकाणी कोण नाही आहे। परंतु धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मंत्रिमंडळातून, अशी मागणी जी आहे ती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। खरं तर अत्यंत निर्गुण हत्या आहे। त्या हत्येचं वर्णन करताना आपण अक्षरशः आमदारांच्या डोळ्यात सुरेश धसानी या ठिकाणी, संदीपराव असतील, या सगळ्यांनी त्या हत्येचं वर्णन केलेलं आहे। उभ्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधी घडली नव्हती, एवढं दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडल्या। आणि मला कळत नाही की सरकार यामध्ये एवढं संवेदना हरवलेलं सरकार पहिल्यांदा आम्ही बघतोय। परंतु या हत्येमागचा मास्टर माइंड कोण आहे? नाही, म्हणून मला वाटते की सरकारने यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे। आता गृह खातं ज्यांच्याकडे आहे त्यांनी या ठिकाणी स्पष्टता आणली पाहिजे आणि हाऊसमध्ये सांगितलं पाहिजे। खरं तर आपण पाहिलं की हे काँग्रेसचे नेते सतेज पाटील होते। सतेज पाटलांनी देखील आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे आणि सतेज पाटील म्हणतात की या हत्येच्या प्रकरणातलं जे स्पष्टीकरण आहे स्वतः गृह खात्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावं, असं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत अक्षय मंगंडी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।